प्रस्तावना. थिओलॉजी, ईश्वरविज्ञान, बायबलची मूळ शिकवण आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन. प्रस्तावना. सत्याचा शोध आपल्याला अनेकदा अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे आपण केवळ माहिती नाही तर जीवन शोधत असतो. गेल्या काही काळात ख्रिस्ती समाजामध्ये जी आध्यात्मिक भूक आणि ओढ मी पाहिली आहे तिने मला अंतर्मुख केले आहे. या व्याकुळतेमुळे लोक काहीही स्वीकारण्यास तयार आहेत, तरीही त्यांचे समाधान होताना दिसत नाही. आज लोक केवळ वरवरच्या उपदेशांनी समाधानी नाहीत. त्यांना ती मूळ आणि सखोल शिकवण जाणून घ्यायची आहे, जी बायबलमधील संदेष्टे आणि प्रेषितांच्या काळात प्रकट झाली होती. त्या काळातील विश्वासू लोकांचा अनुभव इतका प्रभावी होता की त्याने तत्कालीन जगाला हादरवून सोडले होते. बायबल सांगते ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते हे लोक आहे. हा तोच सखोल आणि मर्मभेदक विश्वास आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताने एम्माऊसच्या मार्गावर चालताना आपल्या शिष्यासमोर उघड केला. मोशेपासून सर्व संदेष्ट्यापर्यंत जे काही त्याच्याविषयी लिहिले होते ते कसे पूर्ण झाले हे त्याने त्यांना समजावून सांगितले. या पुस्तकाचा उद्देश बायबलची खोली साधेपणाने समजावणे हा या संकलनाचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा असे मानले जाते की सखोल धर्मशास्त्र थिओलॉजी हे फक्त विद्वानासाठी असते, पण माझा विश्वास याच्या उलट आहे. जर एखादे सत्य परमेश्वराकडून आले असेल तर ते इतके स्पष्ट असावे की एका साध्या विश्वासू व्यक्तीलाही ते आपल्या हृदयात स्वीकारता येईल. वचन, लोगोस आणि सामर्थ्य रेमा. परमेश्वराचे वचन, लोगोस आणि त्याची सामर्थ्यपूर्ण अभिव्यक्ती रेमा यामध्ये एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. एखादी व्यक्ती बायबलमधील शब्दांचे ज्ञान ठेवू शकते, पण जर तिला त्या आवाजाची आणि दर्शनाची ओळख नसेल जे पवित्र आत्म्याने या युगासाठी प्रकट केले आहे, तर त्याचे ज्ञान अपूर्ण राहते. या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला केवळ वचने पाठ करून देणे हा नसून त्या प्रकटीकरणापर्यंत घेऊन जाणे आहे जे संदेष्ट्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. इतिहासाची साक्ष. इतिहास साक्ष देतो की जेव्हा जेव्हा मंडळीमध्ये केवळ कोरड्या सिद्धांतांची अवस्था निर्माण झाली, तेव्हा तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवेद्वारे जुन्या करारातील संदेष्टे आणि नव्या करारातील प्रेषित व संदेशवाहक यांच्यामार्फत लोकांना पुन्हा त्या प्राचीन मार्गाकडे वळवले. येथे सादर केलेली शिकवण कोणत्याही नवीन धर्मशास्त्राची निर्मिती नाही, तर त्या मूळ शिकवणी आहेत ज्या काळाच्या ओघात झाकल्या गेल्या होत्या. आता आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रकाशात त्या सत्याला पुन्हा पाहणे, ऐकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. लेखनशैली आणि उद्दिष्ट. या संदेशामध्ये मी क्लिष्ट शब्दांचा वापर टाळून एक साधी आणि प्रभावी शैली वापरण्याचा प्रयत्न केला आहे जी थेट आत्म्याशी संवाद साधते. यामध्ये समाविष्ट असलेला प्रत्येक विचार बायबलच्या कसोटीवर तपासलेला आहे आणि त्या आत्मिक प्रकाशाने प्रेरित आहे जो पवित्र आत्म्याने विशेषतः आपल्या काळासाठी दिला आहे. संतुलन, ज्ञान आणि अनुभव. माझा उद्देश वाचकाला दोन गोष्टींमध्ये संतुलन मिळवून देणे हा आहे. बौद्धिक स्पष्टता, तुम्ही कशावर विश्वास ठेवता हे समजण्यासाठी. आध्यात्मिक खोली, परमेश्वराला वैयक्तिकरित्या अनुभवण्यासाठी. सत्याची स्वतःची साक्ष. हा लेख वाचताना, ऐकताना किंवा पाहताना तुम्हाला जाणवेल की सत्य स्वतःची साक्ष स्वतः देतो. सत्य स्वतःच आपला मार्ग तयार करतो. येथे नाव किंवा व्यक्तिमत्व महत्त्वाचे नाही, तर ते वचन महत्त्वाचे आहे जे तुम्हाला ख्रिस्ताच्या पूर्णतेत वाढण्यास मदत करते. जर हा प्रयत्न तुमच्या आध्यात्मिक भुकेला थोडीही तृप्त करू शकला आणि तुम्हाला बायबलमधील रहस्यांना समजून घेण्यासाठी नवी दृष्टी मिळाली, तर मी समजेन की माझे परिश्रम सफल झाले. अंतिम आवाहन. लक्षात ठेवा, थिओलॉजी, ईश्वरविज्ञान हा केवळ बुद्धीचा व्यायाम नाही.
ते परमेश्वराला अधिक जवळून जाण्याचा आणि त्याच्या इच्छेनुसार वचनाच्या मार्गावर चालण्याचे साधन आहे. चला, या आध्यात्मिक प्रवासात आपण एकत्र पुढे जाऊया.